हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क कान्हाची आई अपर्णाने कान्हाला सरकारविरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा दिला आहे. जेव्हा खरी तेजस्विनी कान्हाच्या घरी राहायची तेव्हा अपर्णाने तिचा एक ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. ही राघव कामतची कविता होती जी राघव कामत तेजस्विनीला ऐकवायचा आणि हे सगळं अपर्णाने रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि कान्हाला याबद्दल सांगितलं. मग कान्हाने रात्री घरी सगळे जेवत असताना मनस्विनीला म्हणजेच तेजस्विनीला याबद्दल सगळं विचारलं आणि म्हणाला, तेवढी कविता म्हणून दाखवा बरं. आता सरकारला ती काही कविता म्हणून दाखवता आली नाही. आणि मग सखीला सुद्धा पटलं की ही माझी आई तेजस्विनी नाहीये आणि सखीने कान्हाला सांगितलं, कान्हा मला माहिती आहे घरात जी आहे ती तेजस्विनी नाही तर ती मनस्विनी आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा किरण आणि जान्हवीला भेटायला एका चहाच्या टपरीवर आलेला असतो आणि आज त्याच्या गाडीखाली बॉम्ब लावला होता हे तो या दोघांना सांगतो. किरण आणि जान्हवीला जबर धक्का बसतो. काय बॉम्ब? आणि जान्हवी म्हणते, अरे कान्हा, हे तर सगळं सिरियल आणि पिक्चरमध्येच आपण पाहिलंय. हे खऱ्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं का? किरण विचारतो, कान्हा तू कन्फर्म आहेस ना की तो बॉम्बच होता? कान्हा सांगतो, अरे किरण, मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या गुंडाच्या हातात बॉम्ब पाहिलाय. मी कशाला खोटं सांगेल? माझा गैरसमज का होईल? आणि कान्हा म्हणतो, हे सगळं खूप डेंजरस आहे आणि कुणी केलंय ना तेच कळत नाहीये. तेवढ्यात किरण म्हणतो, अरे कुणी केलंय? काय केलंय? नक्कीच मनस्विनीने केलंय. ती अजून पकडली गेली नाहीये ना, मग तिनेच केलं असेल. जान्हवी म्हणते, तिच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे? तिचे असं करणारी. परंतु कान्हा म्हणतो, नाही नाही, मला नाही वाटत हे तिने केलं असेल. कारण जेव्हा तेजस्विनीने मला सांगितलं की आम्हाला दोघांना लोणावळ्याला जायचंय तेव्हा घरात फक्त आम्ही सगळेच होतो आणि आता घरातली बातमी तिला कुणी देईल असं घरात कुणीच नाहीये. त्यामुळे दुसरं कुणी नाही सांगू शकत मनस्विनीला. म्हणजे जर घरात जी आहे तीच मनस्विनी असती तर असं झालं असतं. कान्हा हे असंच फ्लोमध्ये बोलून जातो की घरात जी आहे तीच जर का मनस्विनी असेल तर तिने आमच्या गाडीखाली बॉम्ब लावला असेल. आणि हे बोलताच कान्हाला सगळ्या गोष्टी आठवतात की जेव्हा अपर्णा आणि मा घरी आल्या होत्या तेव्हा तेजस्विनी अपर्णाला अहो जावो करत होती, ताई म्हणत होती. मग जेव्हा कान्हा आणि सखी हनीमूनला निघाले तेव्हा तेजस्विनीने त्यांच्या हातात दही साखर देताना म्हणाली की आता परत येऊच नका. हे सगळं कान्हाला आठवतं. किरण आणि जान्हवीला मोठा धक्काच बसतो. ते विचारतात, हे काय बोलतोयस तू? घरात जी आहे ती मनस्विनी आहे. आणि कान्हा सुद्धा त्याच्या बोलण्याचा विचार करू लागतो. इकडे कान्हाच्या घरी मासाठी अपर्णाने गरमागरम पुरणपोळी बनवलेली असते आणि ती म्हणते, मा, आज तुम्ही गोड खाल्लं नाही इतक्या वर्षानंतर म्हणून मी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. तर मा तिला टोमणा मारते, तुला काय वाटतं, तुझ्या सुनेसारखं तू मला गोड गोड खाऊ घातलंस म्हणून मी तुझ्याशी गोड गोड बोलेल, गोड गोड वागेल का? तर अपर्णा हसते आणि म्हणते, मा तुम्ही जशा आहात ना तशाच मला खूप आवडतात. मा खुश होते आणि म्हणते, खरंच इतकी वर्ष मी गोड सोडलं होतं ना तर तुझ्या हातची पुरणपोळी खायला मी तरसले होते. आजचा दिवस खूप छान आहे, मस्त गोड गोड खाता येईल. अपर्णा म्हणते, हो मा, तसं पण मला आजकाल घरात खूप एकटं एकटं वाटतं. जेव्हा तेजस्विनी आपल्या घरात राहायची ना तेव्हा किती छान वाटायचं. पण आता तेजस्विनी त्या घरात गेल्यापासून घर खायला उठतंय. मला सुद्धा हे पटतं. पण तेवढ्यात अपर्णा एक शंका बोलून दाखवते, मा, तुम्हाला विचित्र नाही वाटलं का जेव्हा तेजस्विनी मला ताई म्हणाली? मा सांगते, अगं पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिनेच दिलंय ना. अपर्णा सांगते, हो तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण मा, आज जेव्हा मी तिला मिठी मारली ना तेव्हा मला तो आधीसारखा ओलावा नाही जाणवला. खूप कोरडं कोरडं वाटलं. अपर्णाला हे सगळं आठवतं की जेव्हा तिने मनस्विनीला म्हणजेच तेजस्विनीला मिठी मारली तेव्हा ती कशी करत होती आणि तेव्हाच तिला विचित्र वाटलं होतं. मा म्हणते, तू खूप जास्त विचार करतीयस. असं काही नसेल. आता आपण तिला इतके दिवस मनस्विनीसारखं वागायला सांगितलं म्हणून मनस्विनीचे काही गुण तिच्यात राहून गेले असतील. असंच असेल. अपर्णा म्हणते, हो असेल असं. मा म्हणते, जा माझ्यासाठी आणखीन एक पुरणपोळी घेऊन ये. अपर्णा खुश होऊन पुरणपोळी घ्यायला जाते आणि मग मा विचार करते, अपर्णाची शंका चुकीची सुद्धा नाहीये. मला सुद्धा तेजस्विनीवर संशय आलाच होता
ती वेगळी वागत होती हे मला सुद्धा वाटतच होतं. आणि इकडे किरण आणि जान्हवी कान्हाला विचारतात, हे काय बोलतोयस तू? घरात जी आहे ती तेजस्विनी नाहीये, मनस्विनी आहे. तर कान्हा सांगतो, अरे मी सुद्धा असंच फ्लोमध्ये बोलून गेलो. मला सुद्धा माहिती आहे की आम्हीच तेजस्विनीला घरात आणलंय, मग ती मनस्विनी कशी असेल? आणि तेवढ्यात कान्हाला कमिशनर साहेबांचा कॉल येतो. कान्हा फोन उचलतो आणि कमिशनर साहेब त्याला काहीतरी सांगतात. किरण आणि जान्हवी विचारतात, काय झालं? कान्हा सांगतो, कमिशनर साहेबांनी सांगितलंय की मनस्विनी काल सकाळीच बँगलोरहून मुंबईला आली होती फ्लाईटने. जान्हवी म्हणते, याचा अर्थ ती काल सकाळपासूनच मुंबईमध्ये आहे. कान्हा म्हणतो, म्हणजे जेव्हा तेजस्विनी आणि सखीची भेट झाली त्याच्या आधीपासून ती मुंबईमध्ये आहे. अरे देवा, नाही 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 नाही, मला जी शंका येते ना ती खरी व्हायला नको. मला जे वाटतंय ते खरं व्हायला नको. तर जान्हवी म्हणते, अरे घरात जर मनस्विनी असती तर सखीला लगेच समजलं असतं ना की ती मनस्विनी आहे. आणि मला काय वाटतंय, तू जास्त विचार करतोय. एक काम कर, तुमचा आजचा प्लॅन कॅन्सल झाला ना तो होऊ दे. तुम्ही उद्या परत प्लॅन बनवा, उद्या जा फिरायला. आणि तेवढ्यात कान्हाला आठवतं की मला तेजस्विनीने हेरिटेज व्हिला, लोणावळ्याचं हेरिटेज व्हिलाचं ते लेटर दिलं होतं. कान्हा लगेच त्याच्या खिशातून हे लेटर बाहेर काढतो आणि या लेटरवर एक नंबर असतो या हेरिटेज व्हिलाचा. तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये डायल करतो. किरण विचारतो, काय करतोयस? तर कान्हा सांगतो, अरे आज तेजस्विनी मॅडमने असं सांगितलं की या व्हिलाला आग लागली होती, कन्फर्म करायला हवं ना. किरणला सुद्धा हे पटतं आणि कान्हा लोणावळ्याच्या या हेरिटेज व्हिलाला कॉल करतो. तिथे रिसेप्शनिस्ट फोन उचलते आणि कान्हा तिला डायरेक्ट विचारतो, काय मग कशी तिथे परिस्थिती? कोणाला काही लागलं बिगलं तर नाही ना? काही जीवितहानी वगैरे झाली नाही ना? तर ही रिसेप्शनिस्ट विचारते, सर तुम्ही काय बोलताय? मला काही कळतच नाहीये. आणि तुम्ही कोण बोलताय? कान्हा म्हणतो, आज तुमच्या हेरिटेज व्हिलाला आग लागली होती ना, मी त्याबद्दलच विचारतोय. ही रिसेप्शनिस्ट सांगते, नाही सर, आमच्या हेरिटेज व्हिलाला आग वगैरे लागलेली नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुमचं नाव काय? हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा सांगतो, मी कबीर किर्लोस्कर आहे. आज माझं बुकिंग होतं आणि तुम्हीच आम्हाला फोन करून सांगितलं की हेरिटेज व्हिलाला आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे, त्यामुळे येऊ नका. तुम्ही आमची बुकिंग कॅन्सल केली. तर ही रिसेप्शनिस्ट सांगते, नाही सर, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आमच्या हेरिटेज व्हिलाला आग लागलेली नाही आहे. आमचा व्हिला एकदम सुरक्षित आहे आणि 1 मिनिट मला चेक करू द्या. असं म्हणून ही रिसेप्शनिस्ट कान्हाची बुकिंग चेक करते आणि सांगते, आणि सर, आम्ही तुमची बुकिंग कॅन्सल केली नाही आहे, तर तुम्ही स्वतः फोन करून आमची बुकिंग कॅन्सल केली आहे. आणि ही रिसेप्शनिस्ट फोन कट करते. कान्हाला जबर धक्का बसतो. कान्हा म्हणतो, ते हेरिटेज व्हिलावाले असे सांगताय की त्यांच्या हेरिटेज व्हिलाला आग लागलीच नव्हती आणि बुकिंग त्यांनी नाही कॅन्सल केली, तर आमच्यातर्फे म्हणजे तेजस्विनी मॅडमने बुकिंग कॅन्सल केली आहे. किरण आणि जान्हवीला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि कान्हा म्हणतो, याचा अर्थ घरात जी आहे ती मनस्विनीच आहे, ती तेजस्विनी नाहीये. किरण आणि जान्हवीचा विश्वासच बसत नाही. किरण विचारतो, म्हणजे तुमच्या गाडीखाली जिने बॉम्ब लावला होता ती मनस्विनीच आहे, तुमच्या घरात तेजस्विनी नाहीये, मनस्विनी आहे. कान्हाला समजतं की खूप मोठा गेम झालाय. जान्हवी म्हणते, पण कबीर, जेव्हा सखीला हे कळेल तिची काय अवस्था होईल? कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, सखीला हे नको कळायला. प्लीज तुम्ही सखीला कोणाला हे सांगू नका. जान्हवी विचारते, म्हणजे तू सखी बरोबर आणखीन एक लपंडाव खेळणार का? कान्हा सांगतो, मग माझ्याकडे दुसरा पर्याय तरी कोणता आहे? एकतर इतक्या दिवसानंतर सखीला असं वाटतंय की तिची आई तिला परत मिळाली आहे आणि मी तिला सांगायचं की नाही, ही तुझी आई नाहीये, तर ही सरकार आहे. तिला किती मोठा धक्का बसेल. मला सखीला काही सांगण्याआधी सर्वात आधी तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागणार आहे. मी तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करतो आणि मग सखीला सांगेल. त्या मनस्विनीला मी ना जन्मभराची अद्दल घडवणार आहे. तिला पश्चाताप होईल की ती परत येथे या घरात तेजस्विनी बनून का आली. आता मी तिला काही सोडणार नाहीये. पण तेवढ्यात कान्हाला एक शंका येते की मला आता माझ्या घरी जावं लागेल आणि घरी सगळ्यांशी बोलावं लागेल, त्याशिवाय मी पुढचं पाऊल नाही उचलू शकत. किरण आणि जान्हवीला सुद्धा खूप भीती वाटत असते की कान्हा आता पुढे काय करणार आहे. दुसरा दिवस उजाडतो आणि सरकार तेजस्विनीच्या रूपात तयार झालेली असते. साडी नेसून, ती वेणी बांधून, आणि तिला या तेजस्विनीच्या लुकचा खूप कंटाळा येतो. सरकार चिडून म्हणते, शी, कंटाळा आला या तेजस्विनीच्या लुकचा. ही साडी, ही वेणी, खूप बोरिंग वाटते हे सगळं. तेवढ्यात सखी तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, आई,
तेजस्विनी तिच्या समोर जाते आणि सखी विचारते, आई तू काही विसरतेस का? सरकार घाबरून इकडे तिकडे पाहते की काही राहिलंय का तेजस्विनीच्या लुकमध्ये. तर सखी तिच्यासमोर ही अंगठी ठेवते, राघव कामतने तेजस्विनीला दिलेली अंगठी, आणि म्हणते, हे राहिलंय तुझं. पण सखी ही जी अंगठी दाखवतीये त्याबद्दल मनस्विनीला काही माहीतच नाहीये. त्यामुळे मनस्विनी विचारते, ही अंगठी? तर सखी सांगते, हो ही अंगठी. खरं सांगू, ही अंगठी पाहिल्यावर मला कळलं होतं की माझी खरी आई घरात नव्हती. आणि मग कान्हाने मला सगळं सत्य सांगितलं की ही अंगठी तुझी आहे, आणि त्याने तुला कसं ग्रूम केलं, कसं या घरात आणलं, सरकारला कसं बँगलोरमध्ये पकडून ठेवलं, हे सगळं त्यानेच मला सांगितलं होतं. मनस्विनीला या अंगठीबद्दल काहीच माहीत नसतं, त्यामुळे ती गप्पच बसते. आणि सखी म्हणते, बाबांनी तुला ही अंगठी दिली होती ना? तेव्हा कुठे मनस्विनीला समजतं की ही तेजस्विनीची अंगठी आहे जी राघव कामतने दिली होती. मनस्विनी मनात विचार करते, मनस्विनी आपल्याला या अंगठीबद्दल काही माहीत नाहीये, त्यामुळे गप्प बसलेलंच बरं, काही न बोललेलंच चांगलं. आणि सखी म्हणते, घे ही अंगठी. तर मनस्विनी तिला सांगते, तूच घाल ना माझ्या बोटात. सखी खुश होते आणि म्हणते, हो घालते ना. आणि ती मनस्विनीच्या बोटामध्ये ही अंगठी घालते. सखीला आनंद झालेला असतो, परंतु ही अंगठी मनस्विनीच्या बोटामध्ये बसतच नाही. त्यामुळे सखीला आश्चर्य वाटतं, मनस्विनीसुद्धा घाबरते. आणि सखी ही मनस्विनीला विचारते, तुझ्या मापाची अंगठी तुझ्याच बोटात बसत नाही, असं कसं होऊ शकतं? मनस्विनी खूप घाबरते की आता ह्या सखीला मी काय उत्तर देऊ. आणि ती खाली पाहते, वर पाहते, आणि सखीला तिच्याकडून उत्तराची अपेक्षा असते, पण मनस्विनीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. इकडे कान्हा त्याच्या घरी आलेला असतो. मा आणि अपर्णाला सांगतो की मला असं वाटतंय घरात जी आहे ती तेजस्विनी नाहीये, मनस्विनी आहे. हे ऐकून या दोघींना मोठा धक्काच बसतो. आणि मा विचारते, तुला अशी शंका आलीये तर तू मला का नाही सांगितलंस? कान्हा सांगतो, मा मला सुद्धा आत्ताच हे कळलंय, नाहीतर आम्हाला असं वाटत होतं की घरात जी आहे ती तेजस्विनीच आहे. या लोणावळ्याच्या प्रकरणावरून सगळा उलगडा झालाय. मा चिडून म्हणते, याचा अर्थ तिने पुन्हा एकदा आपल्याला फसवलंय. आणि ही शंका तर तुझ्या आईला सुद्धा आली होती, तिने मला कालच बोलून दाखवली. कान्हा अपर्णाकडे पाहतो. अपर्णा सांगते, हो काल जेव्हा तिने मला ताई अशी आक मारली ना, तेव्हाच मला शंका आली. आणि मा म्हणते, याचा अर्थ त्या मनस्विनीने पुन्हा एकदा आपल्याला हरवलंय. आपण पुन्हा एकदा फसलोय कबीर, पुन्हा एकदा तिने आपल्याला फसवलंय आणि तिने डाव जिंकलाय. कान्हाला सुद्धा वाईट वाटतं की आपण हरलोय. अपर्णा म्हणते, काल जेव्हा मी घरी आले ना, तेव्हा ती मला ताई म्हणाली, तिने मला अरे तुरे नाही केलं, त्याहून तर मला वाटलंच. पण जेव्हा मी तिला मिठी मारली तेव्हा सुद्धा मला तो आपलेपणा जाणवला नाही, जो मला नेहमी जाणवायचा. कान्हा म्हणतो, पण तुम्हाला सगळं एवढं जाणवतंय की ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाहीये, मग सखीला अजून हे कसं नाही कळलं? मला खूप राग येतो. मा चिडून म्हणते, याचा अर्थ आमच्या म्हणण्याला काही अर्थच नाहीये. तुला ती सखी खूप हुशार वाटते का रे? तिला सगळ्या जगाची अक्कल, तिला कळतं ना, आम्हाला काही कळतच नाही का? कबीर काही बोलणार इतक्यात अपर्णा म्हणते, मा त्याच्या बोलण्याचा अर्थ तसा नाहीये. शेवटी सखी ही तेजस्विनीची मुलगी आहे, आपल्या आईबद्दल तिला सगळ्यात जास्त कळत असेल ना. कान्हाला असं म्हणायचं होतं. मा म्हणते, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आता काय करायचं ते करा, असं म्हणून मा तेथून निघून जाते. कान्हा म्हणतो, खरंच आई, हे सगळं प्रकरण आता खूप जास्त किचकट होत चाललंय. मला आता त्या मनस्विनीविरुद्ध पुरावे गोळा करावे लागणार आहे. ती तेजस्विनी नाहीये हे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. तेवढ्यात अपर्णा सांगते, माझ्याकडे एक मार्ग आहे ज्यामुळे तू हे सिद्ध करू शकतोस. कान्हाला आश्चर्य वाटतं आणि कान्हा विचारतो, म्हणजे? आणि अपर्णा त्याला सांगते, जेव्हा तेजस्विनी येथे राहायची ना, तेव्हा दिवसभर तू तिला मनस्विनी म्हणून ग्रूम करायचा आणि संध्याकाळी ती तिचं मन माझ्याकडे मोकळं करायची. तेव्हा तिने मला राघव कामतबद्दल अशी एक गोष्ट सांगितली होती जी मनस्विनीला माहीतच असू शकत नाही. हे ऐकून कान्हा खूप खुश होतो. आणि इकडे सखी ही तेजस्विनीला म्हणते, आई तुझा हा लूक आहे ना, आपण चेंज करायला पाहिजे. ही तुझी साडी, ही तुझी वेणी आजच्या काळानुसार सूट नाही होत. तर तेजस्विनी म्हणते, म्हणजे काय बोलतेस तू? सखी तिला सांगते, आई आता पहा, लग्नाच्या आधी मी जीन्स टॉप घालायचे, क्रॉप टॉप घालायचे, वेस्टर्न कपडे घालायचे, पण आता लग्नानंतर मी माझा लुक चेंज केला. म्हणजे असा लुक चेंज करत राहायला पाहिजे. तसं मला असं वाटतं की तू सुद्धा आता तुझा हा लुक चेंज करायला पाहिजे. आता मनस्विनीला तर हेच हवं असतं,
पण तेजस्विनी कसं बोलेल? तेजस्विनी नाही नाही म्हणणार. तसंच लगेच सरकारसुद्धा नाटक करते. नाही नाही, मला असंच आवडतं, मला नाही काही चेंज करायचं. सखी म्हणते, अगं आई असं काय करतेस? तू चेंज करू शकतेस लूक, छान दिसशील तू. तर मनस्विनी म्हणते, नको नको, मी लूक चेंज केला तर लोक म्हणतील हिचा नवरा गेलाय आणि ही काय असा नट्टापट्टा करून फिरतीये, नको नको. सखी म्हणते, आई लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. लोक घोड्यावर चालू देत नाही आणि पायी पायी चालू देत नाही, असं लोकांचं आहे. मला तू छान दिसशील ना, ते हवंय आणि तुला सुद्धा छान वाटेल. पहा, कबीरने तुला ग्रूम केलंय की या जगामध्ये कसं जगायचं, तसं मी तुला ग्रूम करणार की या जगामध्ये कसं राहायचं. हो म्हण, हो म्हण. आणि मग मनस्विनी थोडेफार आढे वेढे घेत घेत हो म्हणते. परंतु जेव्हा ती हो म्हणते तेव्हा सखी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत असते आणि कदाचित सखीला या क्षणाला कळतं की ही माझी आई तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी आहे. म्हणजे एकीकडे कान्हाला कळलंय आणि एकीकडे आता सखीला सुद्धा कळलंय की ही तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी आहे. आणि इकडे कान्हा अपर्णाला विचारतो, आई तुला असं काय माहिती आहे? आणि अपर्णा सांगते, अरे एकदा मला तिने सांगितलं होतं की जेव्हा राघव जिवंत होते ना, तेव्हा ते तेजस्विनीची वेणी घालून द्यायचे, तर वेणी घालता घालता तिला एक कविता ऐकवायचे. अपर्णाला आठवतं की जेव्हा तेजस्विनी ही कविता तिला म्हणून दाखवत होती तेव्हा अपर्णाने चक्क आपल्या मोबाईलचं ऑडिओ रेकॉर्डर सुरू केलं होतं आणि तेजस्विनी म्हणत असलेली ही सगळी कविता तिने रेकॉर्ड करून घेतली होती. तेजस्विनीला सुद्धा याबद्दल माहीत नव्हतं आणि हे ऐकून कान्हा खूप खुश होतो. आईला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, वा आई, तू तर मैदानाबाहेरच सिक्स मारला. आता मी पाहतो ती मनस्विनी स्वतःला कसं लपून ठेवते. आता तिचा भांडाफोड तर मी करणारच. अपर्णा खूप खुश होते. कान्हा सुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. थोड्या वेळाने रात्र होते. कान्हा घरी आलेला असतो. सखी आणि मीनाक्षी सगळ्यांना जेवण वाढत असतात. परशुराम, गौतम खुश असतात. कान्हा मात्र या मनस्विनीच्या विचारांमध्येच दंग झालेला असतो. परशुराम सगळ्यांना सांगतो, आज खूप दिवसानंतर मी ऑफिसमध्ये गेलो, खरंच खूप छान वाटलं. सगळ्यांना आनंद होतो. आणि तेवढ्यात गौतम म्हणतो, आता सगळं बरंच होणार आहे, पुढे सुद्धा सगळं चांगलंच होईल, हो की नाही कबीर? तेवढ्यात कान्हाची तंद्री तुटते. कान्हा विचारतो, काय? गौतम म्हणतो, मी असं म्हणत होतो की आता सगळं बरंच होणार आहे. कान्हा म्हणतो, हो हो, सगळं बरं होणार आहे. कान्हा सखीला विचारतो, सखी तुझी आई कुठे? आणि तेवढ्यात सरकार आपल्या नवीन लुकमध्ये रूममधून बाहेर पडते. तिला पाहून सखी खुश होते आणि कान्हाला म्हणते, ते पहा तुझ्या मागे. कान्हा मागे वळून पाहतो तर या मालिकेमध्ये एक पहिल्यांदाच वेगळा लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजस्विनी आणि मनस्विनीपेक्षा सरकारचा एक नवीन लुक जो सखीने तिला दिला आहे. सरकार जिन्यावरून खाली उतरत असते. तिने एक सुंदर ड्रेस घातलेला असतो आणि तिचा हा लुक पाहून कान्हा, परशुराम, मीनाक्षी, गौतम, सखी या सगळ्यांना खूप आनंद होतो, आश्चर्य वाटतं. आणि सरकार तेजस्विनी स्टाईलमध्ये घाबरत घाबरत, लाजत लाजत, लाजत मुरडत जिन्यावरून खाली उतरत असते. पण कान्हा मात्र तिच्याकडे रागारागाने पाहत असतो, कारण कान्हाला माहिती आहे की ही तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी आहे. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कान्हा आणि सखी या दोघांना समजलंय की घरात जी आहे ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाहीये. आता या मनस्विनीचं सत्य समोर आणण्यासाठी आणि खऱ्या तेजस्विनीला शोधण्यासाठी कान्हा आणि सखी काय करतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा मनस्विनी जेव्हा जेवायला बसेल तेव्हा सगळ्यांना सांगेल की जेव्हा तेजस्विनी मॅडम या माझ्या घरी होत्या तेव्हा माझी आई आणि त्या खूप गप्पा मारायच्या आणि माझ्या आईने आजच मला सांगितलंय की तेजस्विनी मॅडमने राघव सरांची एक कविता तिला ऐकवली आहे. तेजस्विनी मॅडम, ती कविता आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकवा ना. हे ऐकून मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकणार. सखीसुद्धा म्हणेल, हो आई, बोल ना, बोल ना. परंतु मनस्विनी काही बोलणार नाही, काहीतरी बहाणा करून तेथून निसटून जाईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कान्हा आणि सखी रूममध्ये येतील. कान्हा म्हणेल, सखी तुझ्या आईने ती कविता का नाही म्हणून दाखवली?
सखी कान्हाला उत्तर देणार, कारण ती कविता माझ्या बाबांनी माझ्या आईला ऐकवली होती, तेजस्विनीला, मनस्विनीला नाही. हे ऐकून कान्हाला जबर धक्का बसेल. कान्हा सखीला विचारणार, म्हणजे सखी तुला सुद्धा? तर सखी म्हणेल, हो कबीर, मला माहिती आहे की आपल्या घरात जी आहे ती माझी आई तेजस्विनी नाहीये, तर मनस्विनी आहे. कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार की जी गोष्ट मला माहिती आहे आणि मला असं वाटलं होतं की सखीला माहीत नाहीये, ती सखीला कळली तरी कशी? ही मनस्विनी आहे हे सखीला कसं कळलं? मग आता सखी काय खुलासा करणार आणि यापुढे सखी आणि कान्हाचा काय प्लॅन असेल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.